सर्व माता भगिनी आणि भडगाव तालुक्यातील परिसरातील महिंदळे गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी तुमच्या ह्या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून असलेल्या सगळ्या भावना ह्या समजू शकतो। ज्या तुमच्या भावना आहेत त्या माझ्यासह पाचोरा भडगाव तालुक्यातील जनतेच्या, जळगाव जिल्ह्यातील जनतेच्या आहेत, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। माझी विनंती आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं एवढीच असेल की पोलीस प्रशासनाने आपली चोख अशी कार्यवाही बजावलेलं आहे, कर्तव्य बजावलेलं आहे आणि ज्या दिवशी घटना घडली त्याच्या 2 तासाच्या आत आरोपीला अटक करून त्याला त्याची कार्यवाही केलेली आहे। आता जी कार्यवाही चालू आहे त्याचा PCR संपलेला आहे आणि सगळे ज्या गोष्टी, ज्या इच्छा तुमच्या सगळ्यांच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अतिशय चोख अशी कार्यवाही करून त्याला कोर्टाच्या माध्यमातून फासापर्यंत कसं लटकवता येईल, ही केस फास्ट ट्रॅकवर कशी नेता येईल, याच्याकरता आपले जिल्ह्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातले जे सुप्रसिद्ध वकील आहेत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती आपल्याला कशी करता येईल आणि ती केस फास्ट ट्रॅकवर नेऊन ह्या नराधमाला आपल्याला फासावर कसं नेता येईल, हा प्रयत्न तुमच्यासह माझा आणि पोलीस प्रशासनाचा आहे। माझी विनंती आपल्याला सगळ्यांना ही आहे की तुमच्या भावना मी समजू शकतो, ह्या सगळ्यांच्या भावना आपण वरपर्यंत, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत 1001% पोचवेल आणि ह्या भावना पोचवल्याच्या नंतर ही केस आपल्याला फास्ट ट्रॅकवर नेऊन माननीय उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करून हे सगळे इव्हिडन्स त्याला फासापर्यंत पोचवण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची मदतीची अपेक्षा ही पोलीस प्रशासनाला आणि सरकारला असणार आहे। कारण आपण जर का ही मदत केली तर पोलीस प्रशासन ती केस व्यवस्थितपणे हाताळून ह्या नराधमाला फासापर्यंत पोचवू शकतं। पण आपण जर का ह्या केसमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ही केस आपल्या हाताबाहेर जाऊ शकते। त्याच्यामुळे कोर्टात इव्हिडन्स महत्त्वाचा असतो, तो इव्हिडन्स आपल्याला जमा करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आपली सगळ्यांची मला वाटतं सहकार्याची आवश्यकता आहे। काही लोक गलत म्हणजे चुकीच्या इन्फॉर्मेशन देतात, तो गोंडगावचा मुलगा सुटला तो मोकळा फिरतोय, हा आरोपी सुटला तो मोकळा फिरतोय, अशा चुकीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचून आपला संताप अनावर करण्याचा प्रयत्न काही नराधमच करतात असं मला वाटतं। त्याच्यामुळे आपण त्यांच्या विषयावर जाऊ नका, हा कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाही। आपण कोर्टासमोर, कारण हा विषय शेवटी आपल्या हातातला नाही, आपल्या हातात फक्त हे सगळे इव्हिडन्स जमा करणे, कोर्टात हे सगळे पुरावे टाकणे आणि तिथून चांगल्या वकिलाच्या माध्यमातून ही केस शेवटच्या क्षणापर्यंत नेणे, हा सगळा विषय प्रशासनाचा आहे। त्याच्यामुळे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही। दुसरा जो तुमचा प्रश्न आहे की गावात दारूबंदी झाली पाहिजे, मी तुमच्या सगळ्यांच्या समोरच PI साहेब आहेत, पोलीस प्रशासनाला या निमित्तानं विनंती वजा सूचना करेल की कुठल्याही परिस्थितीत महिंदळे गावाची दारू ही आज जे काय ताडी दारू जे काय असेल, हा सगळा विषय त्या ठिकाणी बंद झाला पाहिजे। आपण तात्काळ त्या गोष्टी केल्या पाहिजे। त्याच्यामुळे तो विषय आपल्या हातातला आहे, त्याविषयी काळजी करण्याची आवश्यकता नाही। 2 दिवसात आपल्याला त्या ठिकाणी कार्यवाही झालेली दिसेल, पण याच्याकरता आपणही सहकार्य करणं हे अत्यंत गरजेचं आहे। मी आपल्याला विनंती करतो, शब्द देतो की या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्या इथला आणि गोंडगावचा या 2 नराधमांनी आपल्या तालुक्याला जो कलंक लावलेला आहे, हा कलंक न पुसण्यासारखा आहे। पण भविष्यात कुठलाही असा नराधम अशा पद्धतीची हिम्मत करणार नाही, कारण शेवटी आमच्या गोरगरीब माता भगिनी एकट्या दुकट्या शेतात जातात, आपल्या मोलमजुरी करतात, आपले कष्ट करतात आणि अशा वेळेस असा जर का कोणी नराधम आमच्या माता भगिनीवर हात टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे हात कलम करण्याची सुद्धा तयारी आपण सगळेजण ठेवू। माझी आपल्याला विनंती आहे की आपला सगळ्या भावना मी समजू शकतो, आपल्या भावनांचा आदर मी करतो, या सगळ्या भावनांच्या पोटीच आज आपण सगळेजण या ठिकाणी आलेला आहात।
पण मी आपल्याला आपला भाऊ म्हणून, मुलगा म्हणून आपल्याला शब्द देतो की आपली ही केस शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची ताकद ही तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीने माझ्यामध्ये आहे. आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही. या तालुक्याचा आमदार म्हणून ही केस आपण शेवटपर्यंत लढून ह्या नराधमाला फासापर्यंत आपल्याला कसं नेता येईल हा माझ्या वतीने प्रयत्न असणार आहे. मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपण जे आलात ते पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल, यांनी आपली दखल घेतलेली आहे आणि ही दखल घेऊन त्या पद्धतीचा रिपोर्ट आपण शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचून आपल्याला सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही माझ्यासह सर्व प्रशासनाची असेल अशा पद्धतीची ग्वाही देतो. थांबतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण आलात, हा मोर्चा आपण इथेच थांबून आपल्या आपल्या घरी जावं आणि शांततेने हा विषय पुढे हाताळावा एवढी एक आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. ऐका ना, काही काळजी करू नका. मी तो जिल्हाधिकारी महोदयांना या विषयावर आपण चर्चा करू. त्याच्याकरता आपल्याला काय कार्यवाही करता येईल तो देखील निश्चितपणे आपण प्रयत्न करू. ताई, त्याच्यावर 2 दिवसात कार्यवाही होईल. काळजी